Hello students, we are going to start with semester number 5, topic number 1, that is interview skills. In BA second year, that is last year, you have studied the interviews of famous personalities like sportsmen, film stars, politicians, influential people on television, YouTube, as well as radio also. This year, we are going to learn the skill of how to give a job interview. As you know, all you all are in third year. After completing your graduation, you will see for jobs. You will go for jobs, and at the time of getting a job, you have to appear for an interview. Now, how to face an interview? We are going to discuss here. I am not going to read everything written on the slide, but you should read it and understand. Now come to second slide. Many a times a job applicant with all necessary qualifications and good academic records fails to perform well at the time of interview. As a result, he or she becomes unsuccessful in getting the job. So it is essential to acquire interview skills. Now this topic is given to you to acquire various interview skills, and in the next coming slides or in the forthcoming slides you are going to see uh, how interviews are faced, what should be done at the time of facing an interview, and what shouldn't be done at the time of facing an interview. At the time of interview, the employer evaluates whether applicant is suitable for the job or not. He or she judges candidates' knowledge, aptitude, sense of values, and attitude towards work. तर इंटरव्ह्यू ज्यावेळेस होतो त्यावेळेस तुमच्या पर्सनॅलिटीची परीक्षा असते, आणि त्यावेळेस तुम्ही काय उत्तर देता त्यावर तुमचं भवितव्य, तुमचा पगार, तुमचं कामाचं स्वरूप, तुमची तिथली असणारी प्रतिष्ठा, ते सगळं अवलंबून असतं. त्यामुळे इंटरव्ह्यू जितका चांगला होईल तितकं तुम्हाला जॉबमध्ये जास्तीत जास्त सुविधा मिळतील, चांगला पगार मिळेल. त्याच्यासाठी इंटरव्ह्यू चांगला देणं अतिशय आवश्यक आहे. इंटरव्ह्यूमध्ये फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात. तर दुसरं असं म्हणतात वेल बिगिन इज हाफ डन. तर इंटरव्ह्यू ही सुरुवात आहे त्या जॉबची, आणि एकदा इम्प्रेस केलं तुम्ही त्या एम्प्लॉयरला, म्हणजे मालकाला, नोकरी देणाऱ्या माणसाला, तर तुमचं पुढचं प्रॉस्पेक्टस त्या जॉबमधलं चांगलं असू शकतं. नाव लेट अस सी. Thus, a job interview gives an opportunity to the job seeker to present his or her capabilities before the interviewers. मग तुमच्यात ज्या क्षमता आहेत त्या सगळ्या क्षमता दाखवण्याचा जो योग्य काळ आहे तो आहे इंटरव्ह्यू. तर तुमच्यात काय काय आहे, तुम्ही काय करू शकता त्या मालकासाठी, त्या ऑर्गनायझेशनसाठी, जिथं नोकरीला जाणार आहात तिथं तुम्ही तुमचं काय एक्सपर्टाईज, तुमचे काय कौशल्य त्यांच्यासाठी तुम्ही देणार आहात, आणि त्यावर तुमचं इंटरव्ह्यूतलं सिलेक्शन अवलंबून असतं. तर इंटरव्ह्यू जो आहे तर तो फार महत्त्वाचा आहे. नोकरीमध्ये इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही जे काही बोलता त्यावरून तुमचं मूल्यमापन केलं जातं, तुमचं हे ठरवलं जातं, सॅलरी ठरवली जाते, आणि तुम्ही जे आहात तर तुमचं पुढचं इम्प्रेशन आहे त्यावर अवलंबून असतं. तुम्ही कशा पद्धतीचे कॅन्डिडेट आहात, सकारात्मक विचार करणारे आहात का नकारात्मक आहात, कामसू आहात का कामचुकार आहात, हे त्यांना कळतं इंटरव्ह्यूमध्ये. आणि मग इंटरव्ह्यूमध्ये ज्या चांगला पॉझिटिव्ह कॅन्डिडेट आहे, सकारात्मक विचार करणारा, फायद्याचा आहे असं जर वाटलं तर तुमचं सिलेक्शन होतं. आणि मग नोकरी लागली की भारतामध्ये प्रश्न सुटतात सगळे, कारण भारतामध्ये अंदाजे 20% लोकांनाच नोकऱ्या आहेत, आणि त्यामुळे नोकरी लागली की प्रश्न सुटतात असं मानलं जातं. त्यामुळे सगळे नोकरीच्या मागं धावतात, नाही का. आजकाल सगळ्यांना नोकरी हवी आहे, आणि त्याच्यात सरकारी नोकरी आणि खाजगी नोकरी. तर सगळे सरकारी नोकरीला प्राधान्य देतात, कारण सरकारी नोकरीमध्ये स्केलवर आणि चांगला पगार मिळतो, सुट्ट्या खूप जास्त असतात. त्याच उलट खाजगी नोकरीमध्ये काम खूप असतं, पगार खूप कमी असतो. पण जॉब्स आर जॉब्स, वेदर दे आर गव्हर्नमेंट जॉब्स ऑर प्रायव्हेट जॉब्स. Anyone seeking employment nowadays realizes that the nature of job interviews has changed drastically. It is not the same as it was 10 years ago. बरोबर आहे. काळ बदलला की गरजा बदलतील, गरजा बदलल्या की मग एम्प्लॉयरच्या गरजा बदलतील, एम्प्लॉयरच्या गरजा बदलल्या की मग एम्प्लॉईच्या गरजा बदलतील, नाही का. पहिल्या काळामध्ये कॉम्प्युटर मस्ट नव्हतं. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये जायचं तर संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ते विचारलं जातं
की तुम्हाला इंग्लिश येतं का, तुम्हाला संगणक चालवता येतं का. तर पहिल्यांदा 10-15 वर्षापूर्वी हे प्रश्न नव्हते इंटरव्ह्यूमध्ये, नाही का. की आता इंटरव्ह्यू जो आहे तर त्या इंटरव्ह्यूमध्ये जसं अवतीभोवतीचं वातावरण बदललं तसं जॉबच्या रिक्वायरमेंट बदल्या. नोकरी करण्यासाठी आता कॉम्प्युटर येणं आवश्यक आहे. नोकरी येण्यासाठी आता इंग्रजी बोलणं आवश्यक आहे, इंग्रजी पत्रव्यवहार वाचता येणं आवश्यक आहे. त्यामुळं आजची गरज बदलली आणि अशी काळाची गरज बदलली की मग नोकरदार माणसाच्याकडनं अपेक्षासुद्धा एम्प्लॉयरच्या बदलतात. टुडे फॅक्टर्स लाईक ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण, ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, आधुनिक तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आणि माहितीचा स्फोट, ग्रोईंग डायव्हर्सिटी, आणि मग खूप सगळ्या क्षेत्रामध्ये विकास झाला ज्ञानाचा, कामाचा, नाही का. एक कंपनी घेतली तर किती प्रॉडक्ट असतात. पेस्टचं बघा, साधं पाणी ओढायची मोटर बघा, किती त्याच्यात प्रकार येतात. त्यानंतर आपण पाहतो की खुर्च्या, त्यानंतर टेबल, घरातलं फर्निचर बघा, प्रत्येक याच्यामध्ये प्रचंड डायव्हर्सिटी झाली. मग ह्या कंपन्या ज्या बनवतात या सगळे प्रॉडक्ट्स, मग त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे जे ते स्टुडंटचं सिलेक्शन करतात कॅन्डिडेटचं नोकरीसाठी. टीम वर्क बेस्ड ऑर्गनायझेशन हॅव अफेक्टेड द नेचर ऑफ वर्क. आणि आता टीममध्ये काम करता येतं का हे तपासलं जातं. कारण आपण बघतो कंपन्यांमध्ये 500 लोक, 1000 लोक, 2000, 10,000 लोक काम करतात. मग एकत्रित काम करताना जे एकमेकाशी वागावं लागतं, जे मॅनर, जे समन्वय, सामंजस्य लागतं, याची सुद्धा टेस्ट इंटरव्ह्यूमध्ये होत असते. पहिल्यासारखं आता नोकरी एकट्या माणसाने जाऊन करायची आणि घरी यायचं आणि पगार घ्यायचा ते दिवस राहिलेले आहेत. मोठमोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये म्हणजे मोठमोठ्या संस्थांमध्ये एकत्रित काम करावं लागतं आणि सगळ्या टीमचं एफर्ट्स असतं. सगळी टीम मिळून जे काही करतात त्यावर त्या संस्थेचं यश अपयश अवलंबून असतं. त्यामुळे टीममध्ये तो कसा काम करतो, टीममध्ये तो कसा वागेल, याचं परीक्षण इंटरव्ह्यूमध्ये ते करतात. कॅन्डिडेट मस्ट बी वेल इक्विप्ड टू फेस दीज सर्कमस्टन्सेस. आणि कॅन्डिडेट जो आहे तर ह्या सगळ्या सर्कमस्टन्सेस म्हणजे जी सभोवतालची परिस्थिती आहे तो फेस करायला तयार आहे का नाही, याचं मूल्यमापन, इव्हॅल्युएशन is done in the interview. Present unit is introduced to you by keeping the current scenario in mind so that after the completion of your degree you will be able to face job interviews. मग हा टॉपिक कशासाठी थर्ड इयरला दिला आहे तर यानंतर तुम्ही BA झाल्यानंतर डिग्री भारतामध्ये लागते. स्पर्धा परीक्षा द्यायची असेल, कलेक्टर व्हायचं असेल, डेप्टी कलेक्टर, DYSP, कुठल्याही नोकरीच्या रांगेत उभं राहायचं असेल तर ग्रॅज्युएशन पाहिजे, डिग्री पाहिजे, बॅचलर्स डिग्री. मग यानंतर तुम्ही कुठल्याही नोकरीसाठी पात्र होता भारतातल्या, तर तुम्हाला त्यामुळे ह्याच वर्षी इंटरव्ह्यू कसा द्यावा याचं ज्ञान ह्या टॉपिकमधनं देण्यात आलेलं आहे. नाऊ हाऊ टू प्रिपेअर फॉर अन इंटरव्ह्यू. ॲज अ कॅन्डिडेट, तुम्ही कॅन्डिडेट आहात म्हणजे उमेदवार आहात नोकरीसाठीचे, आणि मग तुम्ही कशी तयारी करायला इंटरव्ह्यूची. फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग रिक्वायर्ड इज प्रिपरेशन फॉर द इंटरव्ह्यू अँड गेट द पॉझिटिव्ह रिझल्ट. मग प्रिपरेशन इंटरव्ह्यूसाठी काय काय करावं लागेल, तयारी इंटरव्ह्यूची ज्याला म्हणतात आपण. ॲज सून ॲज यू रिसीव द कॉल लेटर फॉर द इंटरव्ह्यू यू शूड स्टार्ट प्रिपेरिंग युअर सेल्फ. सो यू शूड स्टार्ट अर्ली. तुम्हाला कॉल लेटर हातात पडलं, तुम्ही अर्ज करता आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला कॉल लेटर मिळतं आणि ते कॉल लेटर मिळाल्यानंतर मुलाखतपत्र, तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी करता. मग कुठले पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. रीड द इंटरव्ह्यू लेटर केअरफुली. मग ते इंटरव्ह्यू लेटर नीट वाचा. नो द डिटेल्स एक्झॅक्टली, डेट, टाईम अँड व्हेन्यू ऑफ द इंटरव्ह्यू. काळजीपूर्वक वाचा. बऱ्याचदा आपण बघतो इंटरव्ह्यू एकीकडे असतो विद्यार्थी दुसरीकडेच पोचतो, वेंधळेपणा, तर त्याची मग नोकरीची संधी हुकते. मग त्यासाठी इंटरव्ह्यू लेटरमध्ये वेळ, दिनांक आणि कुठल्या जागेवर, कुठं परफेक्टली नक्की कुठं इंटरव्ह्यू आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. सेकंड, प्रिपेअर युअर रिझ्यूम केअरफुली अँड इम्प्रेसिव्हली विथ ऑल डिटेल्स ऑफ युअर क्वालिफिकेशन्स, अचिव्हमेंट्स, रेफरन्सेस. सो यू शूड प्रिपेअर युअर रिझ्यूम. आणि मग तुमचा रिझ्यूम जो आहे, बायोडाटा म्हणजे वैयक्तिक माहिती जी आहे ती इम्प्रेसिव्हली मांडली पाहिजे, प्रभावीपणे. त्याच्यात तुमचं शिक्षण असेल, तुमचे वेगवेगळे अचिव्हमेंट्स असतील, तुमच्या पात्रता वेगवेगळ्या, आणि संदर्भ, तुम्हाला कोण कोण ओळखतं, तुमचे संदर्भ हे चांगले दिले पाहिजेत. डोंट फॉरगेट टू कॅरी ॲडिशनल कॉपीज ऑफ रिझ्यूम विथ यू. आणि मग जर तिथं 5-6 सदस्य असतील आणि ते प्रत्येकजण जर कॉपी मागितली तर तुमच्याकडं एक्स्ट्रा कॉपीज पाहिजे. त्याच्यासाठी ॲडिशनल कॉपीज ज्या आहेत त्या तुमच्या रिझ्यूमच्या घेऊन जा. आधी मी पाठवला आहे, मी आता कशाला नेऊ, असा निगेटिव्ह विचार करू नका. जाताना अनेक कॉपी घेऊन जा आणि तिथे त्यांनी मागितल्या
किंवा एखाद्या त्या इंटरव्ह्यूमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपला रिझ्यूम दुसरा इंटरव्ह्यू मागू शकतो किंवा तिसरा आलेला कोणी ओळखीचा मागू शकतो, तर तो कामाला घेऊ शकतो. इफ यू आर instructed to bring the original certificates and other testimonials, arrange them in proper order. Last certificate, latest certificate on the top, earliest certificate at the bottom in a decent folder or a file. मग तुमचं सर्टिफिकेट ओरिजिनल दाखवावं लागतं शक्यतो इंटरव्ह्यूला. आणि मग ते कसे अरेंज करायचे ते सांगितलं. टेस्टिमोनियल्स म्हणजे वेगवेगळे मार्क मेमो, 10वीचं बोर्ड प्रमाणपत्र, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्यानंतर डिग्रीचे 3 वर्षाची मार्क मेमो, त्यानंतर तुमचे प्रॅक्टिकलचे काही मार्क मेमो असतील किंवा ॲडिशनल काही तुम्ही MSc केलं असेल त्याचे सर्टिफिकेट असतील, काही तुम्ही शिकला असाल, इतर काही शिकला असाल, स्पोकन इंग्लिश कोर्स केला असेल किंवा एखादा अजून पर्सनल डेव्हलपमेंट कोर्स केला असेल त्याचे सर्टिफिकेट्स असतील, तर ते लेटेस्ट सर्टिफिकेट आधी जोडा. म्हणजे आधी तुमचं BA, नंतर तुमचं 12वी, नंतर तुमचं 10वी, अशा पद्धतीने येईल. म्हणजे लेटेस्ट जे आत्ता अलीकडे जे केलं आहे ते वर असायला हवं. ऑल राईट, समजलं? अतिशय सोपं आहे. ऑल द सर्टिफिकेट शुड बी अटॅच्ड सिरियली, आणि सिरियली अटॅच करायचे. BA, 12वी, 10वी असं अटॅच करायचं. रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आर रिझ्यूम और CV, इंटरव्ह्यू कॉल लेटर, डिग्री सर्टिफिकेट, मार्क लिस्ट, NSS, NCC, स्पोर्ट्स सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, रेफरन्सेस एक्सेट्रा. तर ह्या क्रमाने किंवा हे सर्टिफिकेट्स तुम्हाला लागतील. विअर फॉर्मल क्लोथ्स अँड गुड इम्प्रेशन, फॉर गुड इम्प्रेशन. तर चांगलं इम्प्रेशन पडणार, गाडी भडक कपडे घालू नका. क्लीन वेल प्रेस्ड क्लोथ्स इम्प्लाय दॅट यू आर टेकिंग द इंटरव्ह्यू अँड ऑल्सो द जॉब सिरियसली. तर तुम्ही चांगलं तयार होऊन जा, उगं लाईटली घेऊ नका, नाही तर स्लीपर चप्पल घालून गेले काय तुमची किंमत राहणार, इम्प्रेशन पडेल नाही. तुम्ही चांगला शूज घालून गेलं पाहिजे, पॉलिश केलं पाहिजे. अवॉइड गॉडी फॅशनेबल क्लोथ्स, भडक कपडे टाळा. नाही तर लाल कलरचं साडी घालून गेला, लाल कलरचा पंजाबी ड्रेस, तर त्या माणसाला बघणाऱ्या गॉडी वाटेल. भडक रक्ताचा रंग आहे, डेंजरस कलर आहे, नाही का? त्यामुळे सिग्नलला रेड कलर थांबासाठी वापरला जातो. तर फेंट कपडे घाला, ऑफिशियल कलर्स घाला. विअर पॉलिश्ड शूज विथ सॉक्स घाला, नाही तर नुसते शूज घालून गेलात किंवा कापडी शूज घातले असं चालणार नाही. पॉलिश केलेले चांगले शूज घालून जावेत, ब्लॅक कलरचे, किंवा तो चमकला पाहिजे ना. ते शूज कसा असतो, तर आपण टॉप टू बॉटम आपलं मूल्यमापन होत असतं आणि आपल्याला ते बघत असतात. आणि 5-6 लोक इंटरव्ह्यू घेत असतात, त्यांचे जवळजवळ 10 लोक असतील तर 20 डोळे त्यांचे तुम्हाला बघत असतात. त्यामुळे तुमचं जे ते पूर्ण परीक्षण असतं. थोडक्यामध्ये तुम्ही तुमचा बुद्धी जी आहे तर ती महिनावारी त्यांना विकण्यासाठीच चाललेली आहात, आणि त्याचा पगार तुम्हाला मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी मग तुम्हाला तुमचं पर्सनॅलिटी जी आहे तर ती तिथं योग्य पद्धतीनं मांडली पाहिजे. डू सफिशियंट होमवर्क टू फेस इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, आणि होमवर्क करून जा, थोडी माहिती घेऊन जा. तर उगाच गेले कुठं तरी फिरायला म्हणून जाऊ नका. इंटरव्ह्यू देण्यापूर्वी सगळी तयारी करून जा. काय काय तयारी करावं लागेल? व्हिजिट कंपनी ऑर्गनायझेशन्स वेबसाईट अँड नो अबाउट इट्स व्हिजन, मिशन, स्ट्रक्चर, प्रॉडक्ट, सर्व्हिसेस, ग्रोथ अँड फायनान्सेस. ज्या कंपनीत इंटरव्ह्यू द्यायचा आहे त्या कंपनीची वेबसाईट जरा बघा आधी. त्याची व्हिजन काय, त्याचा उद्देश काय, त्याचं मिशन काय, त्यानंतर त्याचं ध्येय काय, स्ट्रक्चर काय, रचना कशी आहे, किती शाखा आहेत, त्याचे प्रॉडक्ट्स काय, उत्पादनं काय, काय काय सेवा ते पुरवती कंपनी, आणि कंपनीची ग्रोथ कशी झालेली आहे, त्यानंतर त्याचं फायनान्सेस कशी, आर्थिक परिस्थिती कशी, याची थोडी माहिती वेबसाईटवरून घेऊन जाणार. आता ते सहजासहजी उपलब्ध होते. आता जवळजवळ सगळ्याच कंपन्यांच्या वेबसाईट्स आहेत. आणि मग आपण त्याची माहिती घेऊन आधीच जायला पाहिजे. आपल्याला ती माहिती असली पाहिजे. इफ कंपनी डज नॉट हॅव ए वेबसाईट यू मे गेट इन्फॉर्मेशन फ्रॉम अदर सोर्सेस. यू मे कॉल द चेंबर ऑफ कॉमर्स. तर चेंबर ऑफ कॉमर्सची सगळ्या कंपन्यांचं जिथं रजिस्ट्रेशन असतं ती सरकारी जे संघटन आहे, कार्यालय आहे, तर चेंबर ऑफ कॉमर्समध्ये फोन करून तुम्ही त्या कंपनीची सगळी माहिती घेऊ शकता. आणि आता तशी वेळ येत नाही. जवळजवळ 99% कंपन्यांच्या स्वतःच्या वेबसाईट्स आहेत आणि त्या वेबसाईटवरनं त्या कंपनीची माहिती मिळते. तर ती माहिती घेऊन जा. कंपनीमध्ये ज्या इंटरव्ह्यूला आपण जाणार आहोत त्या कंपनीची सगळी इतंभूत माहिती, तिची कुंडली आपल्याला पाठ पाहिजे. डोंट बी सरप्राइज्ड इफ वन ऑफ द फर्स्ट क्वेश्चन्स इंटरव्ह्यूअर्स वुड आस्क, हॅव यू गॉन थ्रू अवर वेबसाईट. आश्चर्य वाटायला नको की उद्या तुम्ही इंटरव्ह्यूला बसल्यानंतर पहिला प्रश्न तुम्हाला येईल की तुम्ही आमची वेबसाईट बघितली का. आणि मग तुम्ही बघितली नसेल तर मग काय होईल, तुमची भांबेरी उडेल. तर बघून जा ती वेबसाईट. कदाचित असाही पहिला प्रश्न असू शकतो. कलेक्ट ॲडिक्वेट इन्फॉर्मेशन अबाउट द नेचर ऑफ जॉब फॉर विच यू हॅव अप्लाइड. मग तुम्ही ज्या नोकरीसाठी अर्ज केला त्याचं कामाचं स्वरूप काय, किंवा नेचर ऑफ जॉब काय, नेमका जॉब करणार आहात तुम्ही,
की समजा तुम्हाला इंग्लिश टीचरचं, मग तुम्हाला इंग्लिश टीचरमध्ये काय व्याकरण शिकवावं लागेल, इंग्रजी ग्रामर शिकवावं लागेल, DTP ऑपरेटर तुम्हाला इंग्रजी मराठी पत्र टाईप करावे लागतील, त्याची प्रिंट काढावं लागेल. तुम्हाला उद्या रिसेप्शनिस्टचा जॉब आहे तर रिसेप्शनिस्ट जॉबला फोन कॉल रिसिव्ह करावे लागतील, मॅसेजेस लिहून ठेवावं लागतील आणि ते जे तुमचे बॉस आहेत त्यांना ते कम्युनिकेट करावे लागतील. तुम्हाला ऑफिस हँडलिंग करता आली पाहिजे. प्रत्येक जॉबची रिक्वायरमेंट कशी वेगळी आहे. अँड रिवाइज इट बाय कलेक्टिंग ॲडिशनल इन्फॉर्मेशन अँड नो द नेचर ऑफ ऑर्गनायझेशन, whether a government office, a teaching institute, or a private industry, or a multinational company, or a bank or LIC office in which you are presenting yourself as a candidate. ज्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जाणार आहात ज्या पोस्टसाठी, तर त्याच्याबद्दल अतिरिक्त माहिती तुम्ही घेऊन जा. मग ते LIC ऑफिस असेल, बँक असेल, मग तुम्ही उद्या SBIच्या एखाद्या बँकेचा किंवा कॅनरा बँकेचा इंटरव्ह्यू द्यायला चालते, तर तुम्हाला ते याच्या किती शाखा आहेत भारतामध्ये, त्याची आर्थिक परिस्थिती काय, त्याचा NPA किती, नॉन परफॉर्मिंग असेल, त्या बँकेमध्ये आज FDचा रेट काय चालू आहे, त्यानंतर ती बँक लोन किती टक्केदारांनी देते, हाऊसिंग लोन काय, तर ही थोडीशी माहिती किमान त्याची असली पाहिजे. LIC आहे, LIC ऑफिसबद्दल सुद्धा आपण बँकेत जर कसं सांगू शकतो, LICच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती किंवा मुलींसाठीची योजना, त्यानंतर पीक कर्जाच्या योजना असतील, अशा बऱ्याचशा योजना, शेतकऱ्यांसाठीच्या योजना, अशा बऱ्याचशा योजना आहे. LIC सतत नवीन 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 योजना स्कीम्स काढत असते आणि मग त्या स्कीम्समध्ये लोक पैसे गुंतवतात आणि मग त्याच्यासाठी त्याची माहिती, त्या कंपनीची माहिती किंवा त्या इन्स्टिट्यूशनची माहिती आधी घेऊन जा आणि ती आता हल्ली फार सहज उपलब्ध आहे. फक्त कॅन्डिडेटनी काय करणं आवश्यक आहे, ती माहिती सर्च करणं आवश्यक आहे. नाव माय नेक्स्ट पॉईंट इज रिफ्रेश युअर नॉलेज ऑफ द सब्जेक्ट ऑफ युअर स्पेशलायझेशन ॲट ग्रॅज्युएशन. मग ग्रॅज्युएशन तुम्ही ज्या विषयामध्ये स्पेशल करत आहात, आता प्रत्येकीचा तुमचा एक विषय स्पेशल आहे, त्या विषयाचं नॉलेज जरा फ्रेश करा, कारण तो तुम्ही फार सखोल शिकलेला आहात. ह्या वर्षी त्याचे 5 पेपर फर्स्ट टर्ममध्ये आणि सेकंड टर्ममध्ये 5 असे 10 पेपर वेगळे शिकला, त्यामुळं तुम्हाला त्याचं जास्त विचार जाण्याची शक्यता आहे. आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचा सुद्धा जो विषय असेल तुमचा, तर त्याची तयारी करून जा. तुमच्या विषयाचं ज्ञान तुम्हाला येणं आवश्यक आहे, कारण तो पास झाला तुम्ही तो विषय. इट इज क्वाईट नॅचरल फॉर इंटरव्ह्यूअर्स टू आस्क क्वेश्चन्स ऑन द सब्जेक्ट ऑफ युअर स्पेशलायझेशन. तर तुमचा जो विशेष विषय आहे, स्पेशल विषय आहे, खास विषय, त्याचा तुम्ही बाकी विषयांच्या तुलनेमध्ये जास्त ज्ञान मिळवलं आहे असं तुमचे डॉक्युमेंट्स सांगतात, नाही का. आता ऑप्शनल इंग्लिश किंवा स्पेशल इंग्लिश झालेली विद्यार्थी, याचा अर्थ इतर विद्यार्थिनीपेक्षा इंग्रजीचं सखोल ज्ञान तिच्याकडं आहे. सो ॲटोमॅटिकली क्वेश्चन्स विल बी अबाउट इंग्लिश ग्रामर, इंग्लिश स्ट्रक्चर, इंग्लिश पॉलिटिक्स, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो यू शुड बी वेल प्रिपेअर्ड फॉर दॅट. रिफ्रेश or revise your knowledge of the field, concepts, definitions, formulae and theories. So your concept must be clear. If definition is asked, तुम्हाला जर काही डेफिनेशन, त्या काही व्याख्या विचारल्या, त्या क्षेत्रातल्या संज्ञा विचारल्या, तर तुम्हाला त्या कळायला पाहिजे. उदाहरणार्थ आता शिक्षण क्षेत्रात नोकरी करायला चालला, आता नवीन शैक्षणिक धोरण आता भारत सरकारने जाहीर केलं आहे. आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP, तर हे आपल्याला माहीत पाहिजे अब्रिव्हिएशन म्हणजे हा शॉर्ट फॉर्म 2019ची. मग याच्यात काय, मग याच्याबद्दल थोडी माहिती असली पाहिजे. MPSCला गेलं तुम्हाला MPSCचा लॉंग फॉर्म माहीत पाहिजे, UPSCचा लॉंग फॉर्म पाहिजे, स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे काय माहीत पाहिजे, त्यानंतर तुम्हाला बँकिंग बोर्ड कशासाठी असतं ते माहीत पाहिजे, त्यानंतर तुम्हाला वेगळे कमिशन्स माहीत पाहिजे. तर त्या फील्डमधलं नॉलेज, त्यातले थिअरॉटिकल नॉलेज, त्यातले काही फॉर्म्युले असतील तर ते रिफ्रेश करून जा तुमचं ज्ञान. इफ पॉसिबल गिव्ह ए मॉक इंटरव्ह्यू इन फ्रंट ऑफ युअर क्लोज फ्रेंड्स. शक्य झाल्यास घरी तुम्ही इंटरव्ह्यू जाण्यापूर्वी एक डमी इंटरव्ह्यू, सॅम्पल इंटरव्ह्यू घरच्यांसमोर किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींसमोर द्या, म्हणजे ते तुमचे दोष दाखवतील आणि तुम्ही तो सुधारणा करू शकता. वेल विशर्स, दिस विल बूस्ट युअर कॉन्फिडन्स अँड हेल्प यू अंडरस्टँड विकनेसेस. आणि मग तुमचे विकनेसेस कमी होतील. आता तुम्ही घरी इंटरव्ह्यू दिला 2-3दा, ते सांगतील तू डोळ्यात डोळे मिळवत नाही, तू अडखळत बोलतेस, किंवा तू जे तर ते हातवरे करतेस किंवा विशिष्ट हावभाव करतेस. तर तुम्हाला हे जे दोष आहेत ते घरच्या घरी फायनल इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी क्लिअर करण्याची संधी मिळते. त्यामुळे तुम्ही डमी इंटरव्ह्यू घरी दिला पाहिजे. नाव लेट अस सी, रिफ्रेश रिवाइज युअर नॉलेज ऑफ फील्ड कन्सेप्ट. यस, हा मुद्दा झाला वर आपल्याला, तर हा पुन्हा आला, हे कॉपी पेस्टमध्ये रिपीट झालं. ओके, ऑल राईट. फेसिंग द इंटरव्ह्यू, विनिंग स्ट्रॅटर्जीज. मग विनिंग स्ट्रॅटर्जीज काय, इंटरव्ह्यूमध्ये जिंकलं पाहिजे म्हणजे सिलेक्शन झालं पाहिजे, यश संपादन करता आलं पाहिजे, म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. याच्यासाठी काय काय करायला पाहिजे? वॉक इन स्मार्टली अँड चीअरफुली फ्रॉम एंट्रन्स टू इंटरव्ह्यू टेबल.
डोंट फॉरगेट टू आस्क परमिशन पोलाइटली बिफोर एंटरिंग. आणि इंटरव्ह्यू रूममध्ये जाताना नम्रपणे जा, स्मार्टली जा, हसत हसत चेअरफुली जा. आणि गेल्यानंतर मे आय कम इन सर्स मॅडम्स अशी परवानगी काढून जा. जरी तुम्हाला बोलवलं असलं नेक्स्ट कॅन्डिडेट प्लीज असं म्हणले तर लगेच धाडकन दार उघडून आत जाऊन बसू नका. तर त्यांची परवानगी घ्या. परवानगी घेतो याचा अर्थ तुम्ही नम्र आहात. ग्रीट द इंटरव्ह्यूअर्स कॉन्फिडेंटली, गुड डे सर्स, गुड डे मॅडम्स, लाईक धिस. तर तुम्ही गेल्यानंतर त्यांना ग्रीट करा, म्हणजे त्यांना अभिवादन करा, जसं आपण नमस्कार म्हणतो आपल्या भाषेमध्ये. डोंट फॉरगेट टू सीक परमिशन टू सिट डाऊन. आणि बसण्याची परवानगी घेऊन बसा. त्यांनी सिट डाऊन प्लीज म्हणलं किंवा टेक ए सीट म्हणलं किंवा हॅव ए चेअर म्हणलं तर तुम्ही बसा, थँक्यू म्हणा. किंवा तुम्ही त्यांना जर ते काहीच म्हणले नाही, विसरले किंवा ते मुद्दाम कोणी म्हणलं नाही तर तुम्ही मे आय टेक द चेअर सर म्हणा किंवा मी बसू का, मे आय सीट असं म्हणा आणि विचारून बसा. तुम्ही तिथं इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेले आहात आणि त्यांची परवानगी घेऊन बसावं. मेंटेन ए cheerful disposition and a pleasant countenance in order to hold the interviewer's interest throughout interview. असा अप्रोच असला पाहिजे की तुमच्याकडेच पाहत राहावं वाटलं पाहिजे, तुमचं ऐकत राहावं वाटलं पाहिजे, इतकं सुंदर तुम्ही बोललं पाहिजे, इतकं सुंदर तुम्ही स्वतःला प्रेझेंट केलं पाहिजे इंटरव्ह्यूमध्ये. ए सॉफ्ट प्लीजिंग एक्सप्रेशन विथ ए स्माईल एनहान्सेस युअर पर्सनॅलिटी. तर एक सॉफ्ट आणि प्लीजिंग म्हणजे आनंददायी तुमचं एक्सप्रेशन असेल, अभिव्यक्ती, आणि स्माईल असेल तुमच्या गालांवर, तर काय होईल की तुमचं पर्सनॅलिटी जे ते अजून खुलेल तिथं. डिस्प्ले इन्थुजियाझम, सेल्फ कॉन्फिडन्स इन व्हॉट एव्हर यू से. आणि जे बोलाल त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे, कॉन्फिडेंटली बोला. उगाच काहीतरी अंदाजपंची मारू नका, काहीतरी हां ते असं का, ते बघावं लागेल, ते करावं लागेल, कदाचित असं असेल, कदाचित तसं असेल, अशा अंदाजपंचे हवेत गोळ्या मारू नका, उत्तर देऊ नका. बी कॉन्फिडंट आणि उत्साही राहा. नाहीतर नैराश्य आल्यासारखं मान खाली बसून घालून डोळ्यात डोळे टाकता बोलू नका, त्यांनी तुमचं बॅड इम्प्रेशन होईल, असा याचा अर्थ आहे. सेल्फ कॉन्फिडन्स जनरेट सेल्फ इस्टीम अँड सेल्फ रिस्पेक्ट. इस्टीम आणि सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे तुमचा स्वतःचा आत्मसन्मान वाढेल त्यांनी. तर कॉन्फिडंट राहा. बी वेल मॅनर्ड. युअर डिमोअर रिफ्लेक्ट्स युअर व्हॅल्यूज अँड युअर कल्चर. सो बी हंबल अँड पोलाइट थ्रू आउट द इंटरव्ह्यू. तर तुमचं तिथलं वागणं जे आहे ते इंटरव्ह्यूच्या रूममधलं, तर ते हंबल म्हणजे नम्र असलं पाहिजे, नमतं घेण्यासारखं असलं पाहिजे, पोलाइट असलं पाहिजे. आणि तुम्ही तिथं जे ते एक चांगला कॅन्डिडेट आहे असं इम्प्रेशन मारून आलं पाहिजे, किंवा असं इम्प्रेशन त्यांना झालं पाहिजे की तुम्ही खरंच खूप चांगले विद्यार्थी आहात किंवा चांगले कॅन्डिडेट नोकरीचे आहात. ओके. यूज सच एक्सप्रेशन. यस प्लीज. त्याच्यासाठी काय एक्सप्रेशन हे वरचे भाव दाखवतात. आय बेग युअर पार्डन, थँक्यू, आय विश टू स्टेट, आय वुड लाईक टू ड्रॉ युअर काइंड अटेन्शन टू, एक्सेट्रा एक्सेट्रा. मेंटेन a moderate eye contact with the members while they ask questions. Listen carefully at the time of interview. आणि त्यांच्या प्रश्नाला काळजीपूर्वक ऐकून घ्या. मध्येच काहीतरी बोलू नका. त्यांचे प्रश्न चालू असताना तुम्ही त्यांना क्रॉस करू नका. त्यांचे प्रश्न ऐकून घ्या. आणि यू मस्ट प्रायमरली फोकस ऑन प्रोव्हाइडिंग इफेक्टिव्ह अँसर्स टू इंटरव्ह्यू क्वेश्चन. आणि त्यांनी जे प्रश्न विचारले त्याला प्रभावी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चांगले उत्तर द्या, करेक्ट उत्तर द्या. लिसनिंग इज जस्ट ॲज इम्पॉर्टंट ॲज ॲन्सरिंग क्वेश्चन्स. आणि काळजीपूर्वक ऐकणं हे सुद्धा उत्तरं चांगले देण्यासारखंच आहे. तरीसुद्धा तुमचं इम्प्रेशन. शांतपणे प्रश्न ऐकून घ्या आणि शांतपणे नम्रपणे उत्तर द्या. इफ यू डू नॉट पे अटेन्शन यू विल नॉट बी एबल टू गिव्ह द बेस्ट रिस्पॉन्स. आणि तुम्ही नीट ऐकलं नाही तर बऱ्याचदा प्रश्न तुम्हाला समजणार नाही, आणि प्रश्न नाही समजला तुमचं उत्तर चुकेल किंवा तुम्हाला परफेक्ट उत्तर देता येणार नाही, आणि शेवटी नुकसान तुमचं होईल. ए गुड लिसनर इज ऑलवेज विनर. आणि जो गुड लिसनर आहे तो नेहमी जिंकतो, म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होतो, असं त्यांनी कॉमेंट लिखत दिलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड. मॉड्युलेट युअर व्हॉइस सो दॅट युअर रिप्लाय विल बी ऑडिएबल टू एव्हरी मेंबर ऑफ द इंटरव्ह्यू पॅनल. नाही तर आपण बघतो की काही मुली जे आहेत त्या इतक्या बारीक आवाजात बोलतात की ऐकूच येत नाही समोरच्याला. तर तुम्ही इंटरव्ह्यू रूममध्ये बसलात आणि एक गोल टेबल असतो किंवा अपोजिटल्या टेबलवर 5-6 माणसं बसलेली असतात वेगवेगळे, ते एक्सपर्ट असतात वेगवेगळ्या फील्डचे, आणि त्यांना ऐकूच गेला पाहिजे तुमचा आवाज. इतकं स्पष्टपणे बोललं पाहिजे. म्हणजे फार मोठ्याने लगेच त्यांच्या कानठळ्या बसतील किंवा त्यांना त्रास होईल असंही नाही बोललं पाहिजे. तर व्यवस्थित आवाजात बोललं पाहिजे जेणेकरून आपला आवाज सगळ्यांना कळेल, त्यांच्या कानी पडेल. आन्सर क्वेश्चन्स प्रिसाइजली इन ब्रीफ.
अँड इन ब्रीफ. तर थोडक्यात उत्तर द्या. उगाच तुम्हाला जे विचारलं तुमचे वडील काय करतात मग विचारलं तर तुमच्या वडील काय करतात तेवढंच सांगा. उगा आई काय करते, भाऊ काय करतो, बहिणी काय करते, जे विचारलं ते सांगू नका. जे विचारलं तेवढंच सांगा. आणि तुमचं ग्रॅज्युएशनला पर्सेंटेज किती म्हणलं की ग्रॅज्युएशनला सांगून थांबा. उगाच 12वीला इतके पडले आणि 10वीला इतके पडले आणि मी आजारीच पडल्यामुळे कमी पडले असलं काही सांगू नका. लॉंग अँड विंडिंग एक्सप्लेनेशन कॅन ओनली कंझ्युम टाईम अँड मे बोर इंटरव्ह्यूअर्स. तर विंडिंग म्हणजे गुंतागुंतीचं उगं लांबलचं काहीतरी सांगू नका आणि त्यांना बोर होईल, त्यांचा वेळ जाईल, तुमचा वेळ जाईल. कारण त्यांना फक्त तुमचा इंटरव्ह्यू घेण्याचाच वेळ नाही आहे, तर त्यांना असंख्य कॅन्डिडेट जे आहेत त्यांचा एकाच वेळेस इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. रिव्हील टीम स्पिरिट, cooperation, organization skills, strength of character, and above all, a strong decision making ability. Be alert and energetic throughout. तर तुमच्या अभिव्यक्तीतनं तुम्ही जे तिथे एक्सप्रेस करता त्यातनं टीम स्पिरिट दिसलं पाहिजे. तुम्ही कॉपरेटिव्ह आहात, सहकार्य करणारे आहात. ऑर्गनायझेशन स्किल आहे म्हणजे एकत्रित अनेक लोकांसोबत तुम्ही काम करू शकता. स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर, तुमचं एक कॅरेक्टर चांगलं असतं, चरित्र चांगलं आहे तुमचं. अबोव ऑल ए स्ट्रॉंग डिसिजन मेकिंग ॲबिलिटी आहे, तुमच्यामुळे निर्णय क्षमता आहे चांगली, असं त्यांना जाणवलं पाहिजे. आणि बी अलर्ट, सावध राहा आणि एनर्जेटिक राहा. तर तुमची एनर्जी कमी होऊ नका इंटरव्ह्यूमध्ये, नाही तर मध्येच मूड ऑफ होऊ देऊ नका तुमचा आणि मला राग येऊ देऊ नका इंटरव्ह्यूमध्ये. तर तुम्ही नम्र राहा इंटरव्ह्यूमध्ये, सॉफ्ट राहा. शो लॉयल्टी टू युअर प्रिव्हियस ऑर्गनायझेशन दो यू मे हॅव लेफ्ट इट ड्यू टू अनसॅवरी सर्कमस्टन्सेस. जरी मागचा जॉब हे एक्सपिरियन्सड कॅन्डिडेटच्या बाबतीत आहे, जर मागचा जॉब तुम्ही काही कारणास्तव सोडला असेल किंवा कंपनीचं तुमचं जमलं नाही किंवा त्या मालकाचं तुमचं जमलं नाही सोडलं असेल तरीसुद्धा त्याच्याबद्दल वाईट बोलू नका. कारण तुम्ही एम्प्लॉयरबद्दल वाईट जर बोलले तर शेवटी हाय समोर बसलेलं एम्प्लॉयर आहे आणि एम्प्लॉयर सगळे एकसारखाच विचार करत असतात. त्यामुळं तुम्ही भांडून सोडलं, तो असाच करत होता, तसंच करत होता, मला पगारच देत नव्हता, असे काही कॉमेंट पास करू नका. ए कॉमन क्वेश्चन आस्क्ड बाय इंटरव्ह्यूअर्स इज व्हाय डिड यू लीव युअर प्रिव्हियस ऑर्गनायझेशन. आणि हा हमखास येणारा प्रश्न आहे की अनुभवी कॅन्डिडेटसाठी, फ्रेशरसाठी नाही, की तुम्ही मागचा जॉब का सोडला. यू मे गिव्ह एक्सप्लेनेशन सच ॲज युअर ओन करिअर ॲस्पिरेशन्स, लॉंग डिस्टन्स टू वर्क, ॲस्पिरेशन फॉर समथिंग मोर चॅलेंजिंग, असे उत्तर द्या. वैयक्तिक त्याच्याशी तुमचे संबंध बिघडले किंवा तुमचे त्याच्याशी वाद झाले असे उत्तर देऊ नका, की माझी महत्त्वाकांक्षा अधिक आहे किंवा खूप लांब पडत होतं माझं, आता घर बदललं किंवा आमची ट्रान्सफर झाली, मग मला ती कंपनी लांब पडत होती, इतक्या लांब जाणं मला शक्य नव्हतं म्हणून मी बदलली, किंवा मला अजून चॅलेंजिंग जॉब हवा होता म्हणून मी तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये अप्लाय केला, मला अजून जास्त करिअर पर्स्पेक्टिव्ह पाहिजे म्हणून असे उत्तर द्या, जेणेकरून तुमचं इम्प्रेशन वाढेल. सीक क्लॅरिफिकेशन टू क्वेश्चन्स यू डू नॉट अंडरस्टँड. जे प्रश्न तुम्हाला कळत नाहीत त्याचं क्लॅरिफिकेशन मागा किंवा रिपीट म्हणा, सर रिपीट प्लीज, पोलाइटली म्हणा किंवा क्लॅरिफाय करा की स्पष्ट करा म्हणून की ह्या प्रश्न तुम्हाला नेमकं काय उत्तर हवं आहे किंवा माझ्याकडनं नेमकं तुम्हाला काय माहिती हवी, तर तुम्ही विचारू शकता फ्री अँड फ्रँकली. तेवढं स्वातंत्र्य तुम्हाला इंटरव्ह्यूअर्स देतात. यू कॅन डू इट इन ए पोलाइट मॅनर बाय आस्किंग एक्सक्यूज मी, पार्डन मी सर, विल यू प्लीज रिपीट द क्वेश्चन. रफली म्हणू नका, हो मला कळलं नाही पुन्हा प्रश्न विचारा, अशा पद्धतीने तुम्ही वागू नका. आरोगंटली बोलायचं नाही आणि त्यांना पोलाइटली म्हणायचं की तुमचा प्रश्न कृपया रिपीट करा किंवा पुन्हा एकदा सांगा. रिपोर्ट ॲट द व्हेन्यू ऑफ द इंटरव्ह्यू ॲटलीस्ट हाफ ॲन आवर बिफोर द शेड्यूल्ड टाईम, इट शोज युअर पंक्च्युअलिटी. आणि अर्धा तास आधी इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या 10ला इंटरव्ह्यू 9:30 जाऊन पोचा, 3 वाजता इंटरव्ह्यू 2:30 वाजता तिथं जाऊन पोचा नाही का, आणि अर्धा तास आधी जाऊन पोहोचा. त्यांनी पंक्च्युअलिटी दिसते. तुम्ही तिथे गेलं की त्यांच्या लक्षात येतं की हा कॅन्डिडेट जो आहे तो खूप वक्तशीर आहे. वक्तशीरपणा फार महत्त्वाचा आहे नोकरी करताना, नाही तर नोकरीच्या टायमिंगमध्ये तुम्ही नाही आलात तर तुम्हाला जे ते नोकरी करता येणार नाही. बी पोलाइट टू एव्हरी वन यू मीट बोथ बिफोर अँड आफ्टर इंटरव्ह्यू. आणि मग इंटरव्ह्यूला गेलं की तुमची परीक्षा सुरू झाली असं समजा. त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्या कंपनीमध्ये गेलं की बाहेर भेटतील, इंटरव्ह्यू रूमच्या आत भेटतील, त्या सगळ्यांना चांगलं बोला, त्यांना पोलाइटली ग्रीट करा. सम डोंट्स ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यू. मग काय करू नये, डोंट्स म्हणजे काय टाळावं, काय करू नये. डू नॉट लोल इन युअर चेअर इन अ रिलॅक्स्ड मॅनर, लीन बॅक इन चेअर. लोल म्हणजे त्याच्यात असं पडल्यासारखं हे करू नका, ते काय तुमच्या घरची चेअर नाही आहे की तुम्ही झोपले जेवण करून त्याच्यामध्ये. तर रिलॅक्स मॅनरमध्ये बसू नका. लीन इन बॅक, आणि ती चेअर अशी फिरू नका किंवा असं मागं करू नका, नाही तर काही लोकांना त्या फायबर चेअरवर मागच्या 2 पायावर अशी ती रेलायची सवय असते. तर असं घरी बसतो तसं तिथं बसलं तर चालणार नाही. डू नॉट ट्राय टू अप्रोच
टू क्लोज टू द इंटरव्ह्यूअर्स, आणि इंटरव्ह्यूच्या फार जवळ जाऊ नका. डू नॉट पुट युअर हँड्स अँड फंबल इन युअर पॉकेट. सारखं पॉकेटमध्ये हात घालायचे, असे करायचे, असे करायचे, असंच करायचं, असं करायचं, असं करायचं, असं टाळा. तर जास्त ओव्हर ॲक्टिंग तिथं करू नका. तुम्ही नोकरी मागायला चाललेला आहात तिथं, हे लक्षात ठेवा. नेवर रेज युअर व्हॉइस टू स्पीक इन ए हर्ष टोन. आणि कडक आवाजात, कठोर आवाजात, हश टोन तुमचा आला नाही पाहिजे. आणि मोठा आवाज करू नका. जेवढा आवश्यक आहे तेवढा स्पष्ट बोला आणि मार्मिक बोला, नम्र भाषेमध्ये बोला, आणि आवाज उगाच चढून बोलू नका. तुम्ही तिथं नोकरी मागायसाठी, नोकरीसाठी आलेला आहात. ते बॉस आहेत, तुम्ही नोकर आहेत. ते मालक आहे, तुम्ही नोकर आहे, हे ध्यानात ठेवा. तुम्ही मालकासारखं मोठ्याने बोलायचं नाही. डो नॉट रश टू ॲन्सर. आणि उगाच पूर्ण प्रश्न ऐकायच्या आधीच उत्तर द्यायला सुरू नका. स्पीक डिस्टन्सली इन युअर नॉर्मल ॲक्सेंट अँड पॉज टू मेक युअर पॉईंट्स इफेक्टिव्हली. उगाच शान मारायला जाऊ नका, स्मार्टनेस दाखवू नका जास्तीचा. तुम्हाला जे जमतं तेच उच्चार करा. उगाच काहीतरी असं फार मी हायफाय इंग्लिश बोलते असं दाखवण्यासाठी काहीतरी असे भयानक उच्चार करू नका. जे रोज तुम्ही बोलता, यू स्पीक इन दॅट लँग्वेज, ती नॅचरल लँग्वेज होते. तुम्ही उगाच इम्प्रेशन पाडण्यासाठी काहीतरी वेगळं असं करून फसू नका. डू नॉट मेक एनी अकवर्ड मुवमेंट्स. आणि काही अकवर्ड मुवमेंट करू नका, कुठल्या स्ट्रेचिंग हेड आणि उगाच मान हे करायची, अशी करायची इंटरव्ह्यूमध्ये, किंवा असं डोकं खाजवायचं. इयर नोज, सारखं नाकाला हात लावायचा नाही का. मला आता सर्दी झाल्यामुळे मी नाकाला हात लावतो सध्या, तर तसं नाकाला हात लावायचा इंटरव्ह्यूमध्ये नाही. मी लावतो कारण हा इंटरव्ह्यू नाही आहे, ही टीचिंग आहे. मुव्हिंग हँड्स अकवर्डली नाही का. तर उगाच असं हात वरे करायचे नाही सारखं. मी काय म्हणतो ते ऐका, मला काय म्हणायचं आहे, मला काय, असं काही करू नका. इंटरव्ह्यूमध्ये शांतपणे हाताच्या घडी बांधून किंवा खुर्चीवर हात ठेवून व्यवस्थित बसा. कूल माइंडेडनी, संयमाने इंटरव्ह्यू द्या, संयमाने बसा तिथं. पुटिंग हँड्स फिंगर्स इन माउथ. तोंडात बोटं घालू नका, नाही तर नखं चावतात. ते क्रिकेटरसारखं, ते क्रिकेटर जे त्यांच्यासारखे नखं चावू नका. ते क्रिकेटर ते ग्राउंडवर नखं चावतात, इंटरव्ह्यूमध्ये नाही. डो नॉट एक्झॅग्रेट अबाउट युअर हॉबीज अँड इंटरेस्ट. उगाच तुमच्या हॉबीज आणि इंटरेस्टबद्दल एक्झॅग्रेट करू नका. मी का असा नंबर एक क्रिकेटर आहे सगळ्या जिल्ह्यात, माझं नाव, मी म्हणजे असंच करतो तसंच करतो, मी एका 6 बॉलला 6 चेंडू छक्के मारतो, नाही. अतिशयोक्ती बोलू नका. तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल अतिशयोक्ती बोलू नका, किंवा मी हे करतो, मी ते करू शकतो, मी ट्रॅकिंग करू शकतो, मी 12 तास काम करू शकतो, असले काही बोल्ड विधानं जे तुम्हाला नंतर अंगलट येतील, असले काही करू नका. इंटरव्ह्यूअर्स आर इंटेलिजंट पीपल. Don't be overconfident. Do not rush to answer. Speak distantly in your normal accent and pause to make your points इफेक्टिव्हली. इंटरव्ह्यूअर्स म्हणजे काय अज्ञानी माणसं नाहीत, ते हुशार माणसे म्हणून त्यांना इंटरव्ह्यू घ्यायला बसवलं आहे. आणि ते त्याच्यातले मातब्बर आहेत, त्यातले ते एक्सपर्ट आहेत, इंटेलिजंट आहेत ते. आणि ते जाणतात की ह्या नोकरीसाठी कुठल्या क्वालिटीज पाहिजेत, आणि त्या क्वालिटीज असणाऱ्या कॅन्डिडेटला बरोबर ते सिलेक्ट करतात. त्यामुळे इंटरव्ह्यूअर जे त्यांना सन्मानाने बघा. इंटरव्ह्यूज म्हणजे काय कुणी आणून बसवलेले नाहीत. डोंट मेक एनी अकवर्ड मुवमेंट्स. हे झालं आपलं. तर डोंट बी नर्वस इफ यू डोंट नो द आन्सर ऑफ ए क्वेश्चन. कन्फेस इट फ्रँकली बाय सेईंग आय एम अफ्रेड, आय हॅवंट कम अक्रॉस द पीस ऑफ इन्फॉर्मेशन सर, एक्सेट्रा. तर काही मुद्दे रिपीट झाले स्लाईडमध्ये, तर ते अंडरस्टँड करून घ्या. तर तुम्हाला काही येत नसेल एखाद्या प्रश्नाचं, तुम्ही सिलेक्ट झाले म्हणजे तुम्हाला सगळ्याच प्रश्नाचे उत्तर देता आले असं नाही. आता 35 मार्काची विद्यार्थी पासून पुढच्या वर्गात जाते आणि 90ची जाते नाही का. तर सगळ्याच प्रश्नांचे उत्तर दिले तुम्ही म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यूला सिलेक्ट व्हाल असं काही नाही. काही प्रश्नांचे उत्तर येणार नाहीत तुम्हाला, तर तुम्हाला असं म्हणता ना की मला आठवत नाही आता, आय एम अफ्रेड, मी ही माहिती मी कधी वाचलीच नाही, किंवा आय डोंट कम अक्रॉस, मी माहिती मला कधी माझ्या वाचनात आली नाही, असं पोलाइटली उत्तर द्या. आणि जे ते तुमचं अज्ञान झाकून द्या. डोंट आस्क अबाउट सॅलरी ड्युरिंग अन इंटरव्ह्यू अनलेस द इंटरव्ह्यूअर्स आस्क अबाउट इट. इंटरव्ह्यूअर जोपर्यंत म्हणत नाही तुम्ही किती पगार घेणार बोला, किंवा तुमच्या सॅलरी एक्सपेक्टेशन्स किती आहेत, तोपर्यंत सॅलरी सांगू नका. नाहीतर गेलं कीच, ओ मला 25,000 रुपये पगार देणार असले तर मी ही नोकरी करेल, असं काही बोल्डली विधान करू नका नाही का. तर सॅलरी जी, तर त्यांनी जर विचारलं की ठीक आहे तुम्हाला किती सॅलरी हवी मग, किंवा तुम्ही किती सॅलरी एक्सपेक्ट करता, किंवा ह्या नोकरीला येण्यासाठी तुम्ही किती, किंवा तुम्ही तुमच्या बायोडाटामध्ये काही जॉबच्या बायोडाटामध्ये सुद्धा माहितीत विचारलं असतं सॅलरी एक्सपेक्टेशन्स. सो तिथं मेन्शन केलं असतं, तर ते विचारू शकतात तुम्हाला की सॅलरी तुम्ही 25,000 एक्सपेक्टेशन लिहिली आहेत, तर ते कशामुळे लिहिली आहेत, तर तुम्हाला ते सिद्ध करता आलं पाहिजे. 25,000 रुपये तुम्हाला काय खर्च लागणार आहे हा जॉब करण्यासाठी, कसे ते तुम्ही मागितलेले पैसे योग्य आहेत.
तर ते तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. यू मे आस्क अबाउट सॅलरी रेंज ओनली आफ्टर इंटरव्ह्यूज आस्क यू. तर तुमच्या सॅलरीची रेंज हो एक 40 ते 50 हजाराच्या दरम्यान मिळाला तर चालेल, कारण भारतामध्ये कुठेही चांगलं जीवन जगण्यासाठी एवढे पैसे लागतात, किंवा माझ्या ह्या गरजा आहेत, तर नोकरीला यावं जावं लागेल, ट्रॅव्हलिंगमध्ये एवढे पैसे जातील, मग घर खर्च आहे, गाडी खर्च आहे वगैरे वगैरे तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. सारले एक्सपेक्टेशन्स तुमच्या त्यांनी विचारल्याशिवाय बिलकुल सांगायच्या नाही, नाहीतर तुम्ही पगारासाठी आलात असा अर्थ होतो. नेवर बी ऑफेन्सिव्ह इन युअर स्पीच विथ द इंटरव्ह्यूअर्स. ऑफेन्सिव्ह होऊ नका, तर डिफेन्सिव्ह राहा, म्हणजे आक्रमकपणे बोलू नका. तुमचं वागणं जे ते आक्रमक, तुमचं स्पीच बोलणं आक्रमक नसायला पाहिजे तिथं. अवॉइड निगेटिव्ह टॉक अँड एक्सप्रेशन्स. नकारार्थी बोलणं टाळा. नाहीतर ते मला जमत नाही, हे मला जमत नाही, ते मी करणार नाही, हे मी करणार नाही, अशी पहिल्यांदा सुरुवात जी ती वाईट करू नका. लाईक नो, आय एम नॉट, हॅवन, डोंट, डिडंट, नेवर असे शब्द वापरू नका. डोंट से आय डिसलाईक इट, मला ते आवडत नाही. इन्स्टेड आय लाईक धिस लेस दॅन अदर थिंग्स, असं म्हणा, मला ते कमी आवडतं थोडंसं. नाही तर डायरेक्ट मला ते आवडत नाही, मला ते जमणार नाही, मी असं काम करणार नाही, मला मुलगी असताना तुम्ही असा प्रश्नच विचारला कसा, असे आरोग्य उत्तर देऊ नका. फोर्थ वन इज पर्सनॅलिटी ट्रेट्स, इसेन्शियल क्वालिटीज. काय पाहिजे तुमच्या व्यक्तिमत्वात, कुठले ट्रेट्स म्हणजे काय क्वालिटीज पाहिजेत. Interviewers search for certain qualities in you with a keen eye. Some of them are mental alertness, critical power of assimilation, balance of judgment, clear and logical exposition, variety and depth of interest, leadership qualities, intellectual and moral integrity, persistence in adverse conditions, etc. तर काही क्वालिटीज तुमच्यामध्ये ज्या त्यांना लागतात त्या कुठल्या असतात, तर अलर्टनेस, सावध, तुम्ही तत्पर, ॲक्टिव्ह, चंट, चुणचुणीत असलं पाहिजे. स्मार्ट, अपडेटेड माणसं पाहिजेत ना आज. क्रिटिकल पॉवर ऑफ असिम्युलेशन, तुमच्यात समीक्षणाची शक्ती असली पाहिजे. असिम्युलेशन म्हणजे तुम्हाला उहापोह करता आली पाहिजे, एखाद्या गोष्टीचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजूनी विचार करता आला पाहिजे. ही वस्तू मी घेतली कंपनीसाठी तर हे होईल, नाही घेतली तर हे होईल, मग तुम्हाला निर्णय घेता येईल. बॅलन्स ऑफ जजमेंट, तुम्हाला निर्णय घेता आले पाहिजे. जजमेंट म्हणजे एखाद्या गोष्टीचा न्याय निवाडा, दोन वर्कर तुमच्याकडे भांडत आले तर तुम्हाला त्याच्यात बॅलन्स साधून कुणी नाराज नाही झालं पाहिजे असं डिसिजन दिलं पाहिजे, नाही तर एक वर्कर कंपनी सोडून जाईल तर तुमचं लॉस होईल. क्लिअर अँड लॉजिकल एक्सपोजिशन, तुम्ही तर्कबुद्धी तुमची जागी असली पाहिजे, तुमची विजन क्लिअर असली पाहिजे. क्लिअर, स्पष्ट, की मला हे करायचं आहे, मला हा निर्णय घ्यायचा आहे. मग तुम्हाला परचेस असेल उद्या, तर तुम्हाला परचेस कुठलं घ्यायचं तर निर्णय घ्यावा लागतात. तुम्हाला एम्प्लॉयमेंट सेक्शनला टाकलं, तुम्हाला नोकरीला लोक घ्यायचे, तर त्याला सगळे जे येतात ते डिसिजन तुम्ही घ्यावं लागतात त्याच्या बाबतीत. एक्सप्रेशन, व्हरायटी अँड डेप्थ ऑफ इंटरेस्ट, मग तुमची व्हरायटी, मग तुम्ही किती वेगवेगळ्या प्रकारे इंटरेस्ट घेऊन कामं करता. लिडरशिप क्वालिटीज, काही काही लोकांमध्ये नेतृत्व गुण असतात, मग तो नेतृत्व करतो त्याच्यामुळे लोक त्याच्या मागं जातात, त्याचं ऐकतात. इंटेलेक्च्युअल अँड मॉरल इंटिग्रिटी, तर ह्या सगळ्या क्वालिटीज ज्या आहेत तर त्याची टेस्ट असते. इंटरव्ह्यू म्हणजे पर्सनॅलिटीमध्ये हे बहुतांश इंटरव्ह्यू ज्याच्या अंगामध्ये आहेत क्वालिटीज त्याचं सिलेक्शन होतं. टू एम्बाईब म्हणजे मनावर बिंबवणे. These qualities, read books on great and successful personalities. ह्या क्वालिटीज तुमच्यात येण्यासाठी महापुरुषांची पुस्तकं वाचत चला, त्यांचे आत्मचरित्र तरी चरित्र वाचत चला. यू मस्ट रीड न्यूजपेपर रेग्युलरली टू डेव्हलप युअर जनरल नॉलेज. आणि तुम्हाला जगात काय चाललंय, आपल्या जिल्ह्यात काय चाललंय, आपल्या गल्लीबोळात काय चाललंय, आपल्या राज्यात काय चाललंय, हे देशात काय चाललंय कळायचं असेल तर रोजच्या रोज न्यूजपेपर वाचा. आज अपडेटेड मॉडर्न माणसं सध्या काय चाललंय ते कळणारे सगळ्यांना हवेसे असतात. अवॉइड जॉब हॉपिंग. ए जॉब हॉपर इज वन हू चेंजेस हिज हर जॉब व्हेरी फ्रिक्वेंटली. हॉपिंग म्हणजे जो सारखा अस्थिर बुद्धीचा, सारखा बदलत राहतो जॉब, एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा. अवॉइड करा. एका एम्प्लॉयकडे जास्त काळ काम करा. सारख्या नोकऱ्या सोडले तुमच्याबद्दल इम्प्रेशन असं होईल की हा नोकरी कुठलीच मन लावून करत नाही, धडसोड वृत्ती करतो, हा टिकतच नाही, हे टिकाऊ माल नाही हा. आणि टिकाऊ नसलेला माल कोणाला आवडतो का? नाही आवडत. आपल्यासुद्धा घरात जे वस्तू आहेत त्या टिकाऊ असल्या तरच आवडतात. टिकाऊ नसलेला मोबाईल आवडेल का? नाही. आपण उलट 10-15 वर्ष टिकल असा मोबाईल घेतो, किंवा किमान 5 वर्ष तरी. दिस इज रॉंग ॲज इट इम्प्लाइज यू दॅट यू आर ए मनी चेसर रादर दॅन ए करिअर पर्सन. आणि सारख्या कंपन्या बदलल्याने तुम्ही पैशाच्या मागं धावताय असा गैरसमज इंटरव्ह्यूचा होऊ शकतो. त्याच्यामुळं तुम्ही जॉब हॉपिंग टाळा, म्हणजे सारख्या नोकऱ्या बदलणं टाळा. ॲज अ जॉब मार्केट हॅज शिफ्टेड ओव्हर द पास्ट सेव्हरल डिकेड्स, जॉब हॉपिंग इज वन
on the rise. You may change a job only if it is necessary for some reason. नोकरी सोडा, आता हल्ली बदललंय वातावरण, अपेक्षा वाढल्यात, नोकऱ्या पटापट मिळतात दुसऱ्या नवीन जास्त पगाराच्या, जास्त सुविधा देणार, त्यामुळं टाळा. जास्त जॉब हॉपिंग करू नका, चांगलेच जॉब करा, चांगल्याच कंपनीत करा आणि टिकून धरा ते. आणि चांगल्या रिझनसाठीच जॉब सोडा. काहीतरी भांडणं झाले, काहीतरी किरकोळ कारणावरून नाही पटत म्हणून जॉब सोडू नका, असा सल्ला तुम्हाला इथं देण्यात आला आहे. लॉयल्टी म्हणजे एकनिष्ठ राहणे कंपनीशी. क्वेश्चन सच एज वाय यू आर लिव्हिंग प्रेझेंट ऑर्गनायझेशन और टेल मी अबाउट युअर बॉस आर फुल ऑफ इंटेन्शन. इंटरव्ह्यूअर्स वॉन्ट टू चेक वेदर यू वुड लेट डाऊन अपहोल्ड युअर प्रिव्हियस ऑर्गनायझेशन. आणि मागच्या ऑर्गनायझेशनबद्दल तुम्ही वाईट बोलता का, तो जॉब का सोडला, हे जाणून घेण्याची सगळ्यांना जिज्ञासा असते. ऑलवेज अवॉइड अनकॉम्प्लिमेंटरी रेफरन्सेस, अनचॅरिटेबल रिमार्क्स अबाउट फॉर्मर एम्प्लॉयर्स, असोसिएट. मागचा जो मालक आहे, मागच्या कंपनीचा किंवा मागच्या नोकरीचा, त्याच्याबद्दल वाईट बोलू नका, नाही तर त्याला शिव्या द्याल तिथं. ठीक आहे, तुमचे भांडणं होऊन तुम्ही बाहेर पडला असाल, तुम्हाला फार राग असेल, पण तुम्ही तो राग लपवला पाहिजे, गिळून घेतला पाहिजे. ह्या जॉबमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू देत असताना त्या मागच्या मालकाला ब्लेम करता कामा नये. शेवटी तो मालक आहे, तुम्ही जरी नोकरी सोडून गेले त्याच्याकडे दुसरा नोकरी येणार आहे, मालकाला काही फरक पडत नसतो. संस्था ह्या गड किल्ले असतात, नाही का. माणसं येतात जातात, राजे आले गेले, किल्ले तसेच अजून उभे आहेत. आज आपण बघायला जातो ती पर्यटन स्थळ म्हणून, नाही का. किल्ले हजारो वर्षे उभे असतात, माणसं 100 वर्षाच्या वर जगत नाहीत. माणसं येत असतात जात असतात, ऑर्गनायझेशन कायम राहत असते. त्यामुळे ऑर्गनायझेशन मोठी, माणूस मोठा कधीच नाही आहे. ठीक आहे, माणसं ऑर्गनायझेशन बनवतात, पण ऑर्गनायझेशन ही चिरकाळ टिकत असते. एम्प्लॉयर्स कन्सिस्टंटली रँक इनिशिएटिव्ह ॲज हायली इम्पॉर्टंट across positions and roles. Industries consider it as a key quality to be demonstrated if you want to be hired. आणि हायर म्हणजे तुम्हाला नोकरी द्यायची असेल, हायर म्हणजे तुम्हाला थोडक्यात ते दर महिना पगाराने घेतात. मग तुम्हाला हायर करायचं असेल तर ह्या सगळ्या क्वालिटीज तुमच्यामध्ये आहे का, तर हे तपासलं जातं. आणि हे तपासण्यासाठीचा जो चान्स आहे, जी अपॉर्च्युनिटी आहे कंपनीला, त्याला म्हणायची इंटरव्ह्यू. आणि तुम्हाला ते दाखवण्याची संधी म्हणजे इंटरव्ह्यू. मेनी एम्प्लॉयर्स ऑल्सो सी इनिशिएटिव्ह as the ability to take ideas and follow them, to persist in the face of difficulty and avoid inertia and see a project towards its completion. आणि बहुतांश कंपन्यांना एखादा माणूस एखादा जॉब हातात घेतोय, प्रोजेक्ट घेतोय, एखादी महत्त्वाची योजना हातात घेतोय आणि ती पूर्ण करतोय, हे बघितलेलं कधी आवडेल त्यांना. त्यांचा या जो हे आहे एम्प्लॉई आहे, तो चांगलं काम करणारा, ऑर्गनायझेशन प्रेम करणारा, ऑर्गनायझेशनबद्दल चांगला विचार करणारा, ऑर्गनायझेशनच्या फायद्याचा विचार करणारा माणूस कुणालाही हवा असतो, नाही का. आपल्याकडे धुनीवली भांडवली असेल, घरात काम करणारे असतात, आपल्याला ते एक निष्ठा असलेले आवडतात. आपल्या कामाशी निष्ठा ठेवणारे, आपलं घर स्वच्छ करणारे असले तर आपण त्यांना जास्त पगार देतो, त्यांना जीव लावतो. तेच जर ते काम हे करत असतील, फॉर्मल म्हणजे तेवढं काम करत असतील, फार ते मन लावून करत नसतील, तर ते फार काळ टिकत नाहीत. आपले घरातले सुद्धा कर्मचारी, सिक्युरिटी गार्ड म्हणा, धुण्याला भांडे करणारे, किंवा हे जे सगळे मायनर सर्वंट्स असतात. शेवटी सर्वंट इज सर्वंट, राईट. इन ऑर्डर टू इम्बाइब दिस क्वालिटी, फाइंड टाईम फॉर ब्रेनस्टॉर्मिंग अँड न्यू आयडियाज दॅट मे बेनिफिट युअर कंपनी. आणि ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्स वगैरे अटेंड करा, नाही का, की आपलं ब्रेन वॉश ज्यांनी होईल असं काही मिळवा, पुस्तक वाचा, ज्ञान कमवा, माहिती घ्या. न्यूजपेपर हा बेस्ट सोर्स आहे, टेलिव्हिजन हा बेस्ट सोर्स आहे. टीमवर्क, ॲबिलिटी टू वर्क कोलॅबरेटिव्हली. तर आपल्याला टीममध्ये काम करता आलं पाहिजे. ती टीमवर्क ॲबिलिटी जी आहे तर ती तपासली जाते. त्यानंतर इफेक्टिव्ह स्पीच, तुम्हाला इफेक्टिव्ह बोलता येतं का नाही, तुम्ही चांगलं व्यक्त करता का नाही, तुम्ही क्रिटिकली थिंक करता का नाही. म्हणजे दोन्ही बाजूने एखादी गोष्ट केली तर काय होईल, फायदा होईल, तोटा होईल, केली तर काय फायदा होईल, तोटा होईल, नाही केली तर काय फायदा, हे विचार करता आला पाहिजे तुम्हाला. सी, यू कॅन रीड द स्लाईड. आय कॅन नॉट एक्सप्लेन एव्हरीथिंग, कारण हे व्हिडिओज इतके मोठे होतात, इतके मोठे टॉपिक आहेत की हे व्हॉट्सअपवर तर अपलोडच होत नाहीत, तर ते याच्यावरसुद्धा अपलोड होत नाहीत, यूट्यूबवर सुद्धा. हा आता व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड करून लिंक पाठवणार आहे. तर पुन्हा एकदा सांगतो की ह्या सगळ्या क्वालिटीज ज्या आहेत त्या तुमच्यामध्ये असणं आवश्यक आहे. हे वाचत चला. ह्या स्लाईड जे आहेत ते मी मुद्दामून ऑनलाईन टीचिंग करण्याऐवजी ऑफलाईन असा व्हिडिओ लेक्चर करतो. एकदा डाउनलोड करून घेतला की तुम्हाला तो कधी बघता येईल, कारण बरेचसे पालक जे ते शेतकरी आहेत, ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनी आहेत आपल्या, आणि ते शेतात मोबाईल असतो, संध्याकाळी 2-3 भावंडं असतात, मग ते मोबाईल कुणाच्या वाट्याला कधी येऊ शकतो, एक नाही तर 2 मोबाईल असतात.
बऱ्याचशा पालकांकडे साधे फोन आहेत. तर या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन आणि डेटा जास्त लागतो ऑनलाईनमध्ये 10-20% विद्यार्थ्यांनी सहभागी होत नाहीत. म्हणून मी हा मार्ग निवडला व्हिडिओ लेक्चरचा, की व्हिडिओ लेक्चर एकदा टाकून दिलं की तुम्ही ते व्हिडिओ लेक्चर कधीही बघू शकता. तुमच्या वेळेनुसार डाउनलोड एकदा करून ठेवलं की ते कधी बघता येईल. तर काही आयडियल क्वेश्चन्स इथं दिलेले आहेत. सी इंट्रोस क्वेश्चन्स अँड क्लोज्ड क्वेश्चन्स, सम क्लोज्ड क्वेश्चन्स, ओपन क्वेश्चन्स काही दिलेले ते वाचा. आणि मी जे आहे ते इथं या स्लाईड वरवर नेतो, कारण खूप जास्त MBचा हा व्हिडिओ होतोय. हा यूट्यूबवर सुद्धा पुढं जाणार नाही, त्याच्यामुळे हे सगळं मी वाचत बसणार नाही किंवा सगळं एक्सप्लेन करत बसणार नाही. तुम्ही आता थर्ड इयरला आलात, त्यामुळे तुम्ही आता काही सेल्फ स्टडी केला पाहिजे. तर हे मी तुम्हाला सगळं देतोय, तुम्ही फक्त त्याचा अभ्यास करा आणि हे जे तर ते स्मरण करा किंवा रिमेंबर करा. हायपोथेटिकल क्वेश्चन, काही कल्पित प्रश्न परीक्षेत विचारले जातात, ते प्रश्न दिलेले आहेत बघा इथं. सी हिअर ऑल्सो तुमच्या स्ट्रेंथ काय, तुमचे विकनेसेस काय, तुम्हाला किती पगार पाहिजे, तुम्हाला का आम्ही हायर करावं, ही नोकरी का द्यावी तुम्हाला आम्ही, आणि तुम्हीच तुमच्यात असं काय म्हणून की तुम्हाला ह्या नोकरी आम्ही द्यायला पाहिजे, तुम्हाला पगार किती पाहिजे, तुमचे हॉबीज इंटरेस्ट काय, त्यानंतर तुम्ही प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह कराल, आमच्या कंपनीमध्ये प्रॉब्लेम आला तर काय सॉल्व्ह कराल. आणि काही मॉडेल इंटरव्ह्यूज इथं दिलेले आहेत की कॅन्डिडेट कसा बोलायला पाहिजे, आणि मग ते इंटरव्ह्यू घेणाऱ्या माणसाचं चेअरपर्सन किंवा चेअरमन म्हणून नाव लिहिलं आहे, तर त्यांनी कसं वागलं पाहिजे किंवा ते कसे प्रश्न विचारतात आणि तुम्ही आयडियल उत्तर कसे दिले पाहिजे. तर एक मॉडेल इंटरव्ह्यू, आयडियल इंटरव्ह्यू जो आहे तर तो काय केला आहे तर मी इथं दाखवलेला आहे. तर तुम्ही हे बघू शकता. यूट्यूबवर भरपूर व्हिडिओसुद्धा आहेत आणि हे व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. IASचे इंटरव्ह्यू आहेत, MPSC UPSCचे इंटरव्ह्यू आहेत, तर त्याचे व्हिडिओ बघू शकता. तर असा हा मोठा लेंदी टॉपिक आहे. तर आपला पहिला टॉपिक आता पूर्ण झाला आहे. यानंतर साधारणतः एक आठवड्याला मी तुम्हाला प्रत्येक टॉपिक जो आहे त्याचं व्हिडिओ लेक्चर टाकेल, आणि तुम्ही जर इंटरेस्ट दाखवला तर पुन्हा युनिट टेस्टसुद्धा त्याच्या प्रत्येक युनिटचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न टाकेल, आणि मग त्याचे उत्तरं तुम्ही कसे सबमिट करायचे ते बघूयात. तरी महत्त्वाची सूचना शेवटी देतो आणि थांबतो की 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान पहिलं, तिसरं आणि पाचवं ह्या 3 सेमिस्टरच्या रिपीटर म्हणजे बॅकलॉगच्या विद्यार्थिनींची परीक्षा होणार आहे. त्याचं वेळापत्रक महाविद्यालयात लागलं आहे. त्याचं रिसिप्टसुद्धा विद्यार्थिनींना उद्या नाही तर परवापासून द्यायला सोमवारपासून सुरुवात होईल. ज्या विद्यार्थिनींनी मार्च 2020मध्ये, पुन्हा एकदा ऐका, नीट ऐका, ज्या विद्यार्थिनींनी मार्च 2020मध्ये ह्या पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या म्हणजे बॅकलॉग म्हणजेच नापास झालेल्या रिपीटर थोडक्यात त्यांना म्हणतात, तर त्या परीक्षांचा पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या सेमिस्टरमधले कुठले विषय तुमचे राहिले असतील तर त्या विषयांचा परीक्षा फॉर्म तुम्ही भरला असेल मार्च 2020मध्ये, तरच तुमची आता परीक्षा होणार आहे. आणि ही परीक्षा जी आहे ती कॉलेज लेवलला होणार आहे. विद्यापीठ प्रश्नपत्रिका देणार आहे, कॉलेजला पेपर जे आहेत ते होणार आहेत. सगळे 1-1 तासाचे 30 प्रश्न असतील, 5 प्रश्न ऑरमध्ये असतील, 25 प्रश्न सोडवणं बंधनकारक आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, असे 25 आणि 50 असं मूल्यमापन होईल. ओके, ही झाली त्या परीक्षेची सूचना. आता शेवटची सूचना सांगतो आणि थांबतो की BA थर्ड इयर 5वं सेमिस्टरला 40 मार्काची थिअरी आहे आणि 10 मार्काचं सेमिनार आहे, जे प्रत्येक विद्यार्थिनींनी द्यावं लागतं. आता ह्यावर्षी कोरोनामुळं कसं द्यायचं काय नाही याच्या विद्यापीठाचे मार्गदर्शक तत्व आल्यानंतर आपण ते बघू, व्हिडिओ करून टाकायचा का विद्यार्थ्यांनी कॉलेजला प्रत्यक्ष बोलवायचं. 5 मिनटं तुम्ही इंग्रजीमध्ये माझ्यासमोर येऊन बोलणं आवश्यक आहे. आत्तापर्यंत आम्ही त्या पद्धतीने घेण्यात आलो. ते 10 पैकी 4ला स्वतंत्र पासिंग आहे. सगळ्या 6 विषयामध्ये हाच पॅटर्न आहे, केवळ इंग्रजीतच नव्हे, तर सगळ्या विषयाला तोच पॅटर्न आहे. आणि दुसरं म्हणजे 40 पैकी 14ला स्वतंत्र पासिंग आहे. असं नाही की 40 पैकी 10च पडले आणि इकडनं 4 पडले तर तुम्ही पास झाला, असं होणार नाही. दोन्हीची पासिंग आहे 18, 50 पैकी 18ला पास. 14 मार्क 40 पैकी पडलेच पाहिजेत. स्वतंत्र पासिंग आहे, आणि जे 10 मार्क इंटरनल इव्हॅल्युएशनचे अंतर्गत मूल्यमापनाचे आहेत तर त्याला सुद्धा 4 मार्क स्वतंत्र पडले पाहिजे प्रत्येक विद्यार्थीला, तर ती पास होईल. ॲब्सेंट राहणाऱ्या मुली दरवर्षी नापास होतात. त्या सेमिनारच्या दिवशी नाही आल्या, प्रोजेक्टच्या दिवशी नाही आल्या तर त्या फेल होतात. प्रत्यक्ष कॉलेजला यावं लागेल. दुसऱ्या सत्रात म्हणजे 6व्या सेमिस्टरमध्ये 40 मार्काची थिअरी इंग्रजीची राहील आणि 10 मार्काचं स्टडी रिसर्च प्रोजेक्ट राहील. सगळ्याच विषयात असतो. मग तो रिसर्च प्रोजेक्ट जो आहे तो प्रत्येक डिपार्टमेंटच्या 6-7 ती संख्या बघून आपण ठरवूया, 10 सुद्धा असू शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी एकमेकांशी चांगलं जुळतं आहे, समन्वय आहे, अशा 6-7 विद्यार्थी. आता हिंदीच्या 17 आहेत तर त्यांचे 2 ग्रुप होतील आणि 3 होतील. आता इकॉनॉमिक्सचे जास्त आहेत तर ते 5-5 मुली म्हणल्या की आम्ही करतो प्रोजेक्ट, तर ते काय फ्लेक्झिबल आहे, ते वी विल डिसाईड इट, डोंट वरी.
तर स्टडी रिसर्च प्रोजेक्ट पुढच्या सेमिस्टरमध्ये ग्रुपमध्ये करावे लागतील आणि त्याचे प्रत्येक विद्यार्थीला 10 पैकी मार्क दिले जातील. तर असा हा पॅटर्न आहे. तर आज आपण 5व्या सेमिस्टरचं पहिलं टॉपिक जे ते सुरू केलं. हे टेक्स्टबुक आहे तुमचं, हे पुस्तक आहे. कॉलेजमध्ये आलात, लायब्ररीमध्ये मिळत असेल तर घ्या, नाहीतर हे पुस्तक जे ते 80 रुपये याची किंमत आहे, मार्केटमध्ये मिळत असेल तर तुम्ही घ्या. ह्यावर्षी कोरोनामुळे तुम्ही आता डिस्टन्स एज्युकेशनमध्येच आहात असं मलाही वाटायला लागले. तर दुरुस्त शिक्षणच चाललं आहे आपलं. तर याला पर्याय नाही, सगळ्या जगभरच हे पेंडेमिक पसरलेलं आहे. त्यामुळं हे जे पुस्तक आहे ते पुस्तक घ्या, म्हणजे तुम्हाला काय झालं काय नाही ते कळेल. तर आज पहिला टॉपिक जो आहे आपला इंट्रो स्किल्स, तो मॉड्यूल 1A झालेला आहे. तर मला वाटतं आपण इथं थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.